नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी अत्यंत फायदेशीर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल पसरलेल्या गैरसमजांवर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। ही योजना बंद होणार नसून पात्र महिलांना तिचा लाभ मिळत राहील असे त्यांनी पुण्यात बोलताना सांगितले। कारण विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती। तसेच विरोधकांकडूनही या योजनेवरून सरकारवर टीका होत होती। या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मला वाटते योजनेबद्दल गैरसमज करून घेतला गेला आहे। त्यांनी योजनेच्या निकषांबद्दल अधिक स्पष्टता आणली। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। तसेच ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले। काही महिला सुरुवातीला योजनेत बसत नसतानाही त्यांना लाभ मिळाला होता। मात्र आता अशा अपात्र अर्जांवर कारवाई होत असल्याचे त्यांनी सूचित केले आहे। याशिवाय आदिती तटकरे यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील एक महत्त्वाचा पैलू उलगडला आहे। नमो शेतकरी योजनेतून ज्या महिला शेतकऱ्यांना 1000 रुपये मिळतात त्यांना एकूण 1500 रुपये लाभ मिळावा यासाठी लाडकी बहीण योजनेतून अतिरिक्त 500 रुपये दिले जातात। हा शासनाचा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले। सध्या राज्यात 2,47,00,000 महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत, जी संख्या आधी 2,33,00,000 होती। यावरून पात्र महिलांची संख्या वाढत असल्याचे आणि त्यांना लाभ मिळत असल्याचे दिसते। महायुती सरकारने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार निवडणुकीतील यशाचे श्रेय राज्यातील महिलांना दिले होते आणि ही योजना सुरूच राहील असे आश्वासन त्यांनी दिले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।